साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5,000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। निवडणूक काळामध्ये संविधानाचा पुळका दाखवणारे आज संविधानाचा तिरस्कार करतायत त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं मनोगत व्यक्त करून परभणी आणि बीड इथे घडलेल्या घटनेचा 18 डिसेंबर रोजी राहुरी शहर बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आलाय। महाराष्ट्र राज्यामधील परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ 18 डिसेंबर रोजी आरपीआय संघटनेच्या वतीनं राहुरी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। सकाळी तालुक्यातील सर्व फुले शाहू आंबेडकर चळवळीमधील कार्यकर्त्यांनी बसस्थानक या ठिकाणावर मूक मोर्चाला सुरुवात केली। शहरामधील नवी पेठ, पृथ्वी कॉर्नर, आडवी पेठ, शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक मार्गे मोर्चा निघून शनी चौक इथे निषेध सभा घेण्यात आली। त्या ठिकाणी आरपीआय तालुका अध्यक्ष विलास साळवे, शिरीष गायकवाड, बाळासाहेब जाधव तसेच लहुजी क्रांती सेनेचे कांतीलाल जगदने, नंदू शिंदे, प्रदीप थोरात, ॲडव्होकेट प्रदीप धनवटे यांनी आपलं मनोगत प्रथम व्यक्त केलं। सदर परभणी आणि बीड जिल्ह्यामधील घटनेचा निषेध त्यांनी व्यक्त केला। यावेळी बोलताना विलास साळवे म्हणालेत की परभणी येथील घटना ही पूर्वनियोजित होती। पोलिसांच्या मारहाणीमुळे मयत झालेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी हा लॉचं शिक्षण घेत होता। तिथे मोर्चेकऱ्यांवरती पोलिसांनी लाठीमार केला। त्याचं चित्रीकरण तो त्याच्या मोबाईलमध्ये करत होता। त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली। तसेच शिरीष गायकवाड म्हणालेत की भाजप सरकारच्या काळामध्ये जातीवाद मोठ्या प्रमाणात वाढलाय। परभणी इथे काही विघ्नसंतोषी लोकांनी जाणीवपूर्वक दंगल घडवून आणली। दंगल घडवणारे वेगळेच होते, मात्र पोलीस प्रशासनानं कोम्बिंग ऑपरेशन करून निरपराध लोकांना पकडून गजाआड केलं। परभणी इथे घडलेल्या घटनेसंदर्भात शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमध्ये दोषी असलेले सर्वच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी एकमुखी मागणी करण्यात आली। यावेळी आरपीआय तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, माजी नगरसेवक सुनील पवार, सागर साळवे, रॉबर्ट सॅम्युअल, बंटी हिवाळे, नागेश जाधव, रवींद्र शिरसाट तसेच नवीन साळवे, पप्पू मकासरे, किरण साळवे, नागेश जाधव, प्रतीक रूपटक्के, निलेश शिरसाट, पंची साळवे, दीपक सरोदे, अतुल त्रिभुवन, पिंटू बोबडे तसेच अमोल सोनोने, बाळा शिरसाट, पंडित प्रसाद आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। की ही दंगल सुनियोजित होती। याच्यामध्ये काही पोलीस प्रशासनाचे असतील, काही जातीय कंटक, समाजकंटक असतील, यांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन ही तोडफोड केली आहे आणि आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याचा कार्यक्रम केला आहे। मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीने सांगितलेलं आहे आणि आपण त्या घटनेचा निषेध केला आहे, पण इथं सर्व समाजाच्या, सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते उपस्थित आहेत। दलित, बौद्ध समाज असन, मातंग समाज असन, मुस्लिम समाज असन, वडार समाज असन, भिल्ल समाज असन, यांना पावलोपावली पोलीस प्रशासनाचा किती त्रास होतो हे प्रत्येकाने आपल्या छातीवर हात ठेवून सांगावं। ज्या वेळेस साधा एनसीचा जरी गुन्हा दाखल झालेला असेल, साधी एनसी किरकोळ वादविवाद, तर आपल्याला पोलीस लोक किती त्रास देतात हा सर्वांना अनुभव आला असेल। विचारणार कोणी राहिलेलं नाही। मित्रांनो, आपली रस्त्यावरची लढाई आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये आपण आंबेडकरी चळवळच उतरू शकते। याच्यामध्ये कोणत्या आमदाराचा आपल्याला सपोर्ट नसतो, कोणत्या खासदाराचा आपल्याला सपोर्ट नसतो, कोणत्या सहकारी संस्थेच्या चेअरमॅनचा आपल्याला सपोर्ट नसतो, कोणत्या मंत्र्याचा आपल्याला सपोर्ट नसतो। आपली जी चळवळ आहे ही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने रस्त्यावरची चळवळ लढत असतो। आणि मला अभिमान आहे की हा जो सोमनाथ भाऊ होता, आपला सोमनाथ भाऊ सूर्यवंशी, तो आंबेडकरांच्या विचारांना मानणारा होता। आणि आपण जर बघितलं असेल की त्याची आई, त्याला 2 भाऊ आहे आणि ते पुण्याला राहतात। ते पुण्याला राहून याचं शिक्षण 3ऱ्या वर्षाचं सोमनाथ भाऊचं तिथं चालू आहे। तो अत्यंत गरीब कुटुंबातला आहे आणि त्याचं उदरनिर्वाह तो दिवसा काम करून संध्याकाळचं शिक्षण घेतो आणि आता त्याचं शेवटचं परीक्षा होती, मला वाटतं लॉची, आणि हे होत असताना आता त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे। लाठी चार्ज करतात इथपर्यंत ठीक आहे, आपण हे ऐकलंय, पण रॉडनी जर पोलिस मारित असतील तर काय यांच्या काय पापाचं राज्य आहे का? हे रॉडनी मारून जर आपला जीव घेत असतील आणि आपल्याला संपवायचा जर प्रयत्न करीत असतील तर आदरणीय बाळासाहेब बोललेच होते ना पोलिसांना की तुम्ही जर आमचा अंत बघितला आणि जर मॉब जर तुमच्यावर पालटला तर पोलिसांचे सुद्धा प्रयत्न पडायला वेळ लागणार नाही।
त्याच्यामुळं कायद्याच्या चौकटीत राहा आणि संविधानाला फॉलो करूनच तुम्ही ज्या संधी तुमची कारवाई करा. बाबासाहेबांनी हे संविधान सर्वांसाठी दिलेलं आहे. हे संविधान सगळ्यांचं कवच आहे. आज प्रत्येक भारतीयांनी संविधानासाठी रस्त्यावरती उतरला पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशी हा काय कोणी अडाणी नव्हता का कोणी टुकार नव्हता. हा विद्यार्थी होता, लॉचा विद्यार्थी होता आणि त्याला माहिती होतं की संविधानामध्ये किती ताकद आहे आणि संविधानामुळे आपण सगळे जिवंत आहे. तर भावांनो, याच्यानंतरही अशा घटना घडू नये म्हणून आपल्याला एकत्र यावं लागणार आहे. आणि परत पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना पण आम्ही इशारा देतोय की याच्यानंतर जर आमच्या भीम सैनिकांचा जीव गेला तर मग आम्ही पण तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. जय भीम, जय संविधान. वडार समाजाचा सच्चा भीम सैनिक भारतीय संविधानाचा कोणतरी अपमान करतोय. भारतीय संविधानाची पायमल्ली होतीये. त्या अनुषंगाने वडार समाजाचा जो भीम सैनिक आहे तो भीम सैनिक आंदोलनाच्या माध्यमातून सर्वात पुढे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणा देत होता. आम्ही त्या घोषणा देत असताना तिथलं जे पोलीस प्रशासन आहे, जातीवादी पोलीस प्रशासन आहे, त्या पोलीस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी या सच्च्या भीम सैनिकाला ताब्यात घेतलं. आजच्या या निदर्शनाच्या निमित्ताने आम्हाला एक प्रश्न पडतो. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री विराजमान होतो, महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री कुणीही नसताना तिथल्या त्या पोलीस प्रशासनाला आदेश कोणी दिला? भयानक स्वरूपामध्ये या राज्यामध्ये गुंडागर्दी सुरू झाली आहे. त्यातली त्यात या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं वाटतं की आपण आज या ठिकाणी परभणीमध्ये जे काही संविधान शिल्पाची मोडतोड झाली, त्याची विटंबना झाली, त्याच्या निषेधार्थ परभणी शहरामध्ये जो काही मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चा निघणं स्वाभाविकच आहे. जे काही संविधान प्रेमी आहेत त्यांनी मोर्चा काढणं स्वाभाविक आहे, त्याचा निषेध करणं देखील स्वाभाविक आहे. परंतु दुर्दैवानं काही विघातक प्रवृत्ती या राज्य सरकारने त्यामध्ये पाठवल्या आणि त्या ठिकाणी त्यांनी दंगल घडवून आणली. वास्तविक पाहता दंगल करणारे वेगळेच आणि ज्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन झालं, कोम्बिंग ऑपरेशन करताना सन्माननीय जिल्हाधिकारी त्या जिल्ह्याचे त्यांना देखील माहिती नव्हतं. वास्तविक पाहता कायदा व सुव्यवस्थेचं राखण्याचं काम जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याशिवाय कुठल्या प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन करता येत नाही. परंतु कोणाच्या अधिकाराने किंवा कोणाच्या सल्ल्याने, कोणाच्या आदेशाने या पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं याचा शोध लावणं जरुरीचं आहे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.